साईबाबांचे अद्भुत जीवन आणि शिकवण. अध्याय 23. योग आणि कांदा. श्याम सर्पदंशातून बरा होणे. कॉलरा वटहुकूम मोडला. गुरुभक्तीचा दिव्य अनुभव. खऱ्या जीवनात मनुष्य जीवांना सत्व, राजस आणि तामस हे 3 गुण पार करावे लागतात. पण माया किंवा मोह फसवते. माणूस आपला स्वभाव, जो शुद्ध भान, ज्ञान, आनंद हे विसरतो आणि विचार करतो की तो कर्ता आहे आणि तो अमर्याद दुःखात अडकतो. त्याला मुक्तीची वाट माहिती नसते. मोक्षाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे गुरुच्या चरणांची भक्ती. भगवान साई हे महान नट आहेत. ते आपल्या भक्तांना आनंद देतात आणि त्यांचे स्वतःमध्ये रूपांतर करतात. आपण साईबाबा हे देवाचा अवतार होते असे मानतो. याची कारणे आधी सांगितली आहेत. पण ते नेहमी म्हणत की मी देवाचा आज्ञाधारक सेवक आहे. ते अवतारी होते, तरी त्यांनी लोकांना समाधानकारकरित्या कसे वागावे हे दाखवले आणि आपली कर्तव्ये आयुष्यात कशी पार पाडायची ते सांगितले. त्यांनी कोणाचे अनुकरण केले नाही किंवा कोणालाही त्यांच्यासारखे करायलाही सांगितले नाही. त्यांना दिसलेला देव या जगातील चल आणि अचल गोष्टीत होता. नम्रता हा सद्गुण त्यांच्यामध्ये होता. ते कधी कोणाचा तिरस्कार किंवा अनादर करत नसत, कारण ते सर्व प्राणीमात्रांमध्ये नारायण पाहात. मी देव आहे असे ते कधी म्हणत नसत, पण ते एक नम्र सेवक होते आणि ते मुखाने सतत अल्लाह मलिक म्हणत. आपल्याला वेगवेगळे संत कसे वागत किंवा ते काय करत माहिती नाही, पण आपल्याला एवढेच माहिती आहे की देवाच्या कृपेने ते आपल्याला दिसतात आणि ते आत्म्यामधील अज्ञान घालवण्यासाठी बद्ध आहेत. जर आपले पुण्यकर्म असेल तर आपल्याला संतांच्या गोष्टी आणि लीला ऐकण्यामध्ये रस उत्पन्न होतो. आता आपण या अध्यायातील मुख्य गोष्टींकडे वळू. योग आणि कांदा. एकदा काय झाले की एक योगी साधक नानासाहेब चांदोरकरांच्या बरोबर शिर्डीला आला. त्याला योगाच्या सर्व विद्या अवगत होत्या, ज्यात पातंजली योगशास्त्र होते. पण त्याला व्यावहारिक अनुभव आणि मन एकाग्र करता येत नव्हते आणि थोड्या वेळापुरती समाधी लावता येत नव्हती. त्याने विचार केला की साईबाबांनी त्याच्यावर कृपा करावी आणि जास्त काळासाठी समाधी कशी लावायची ते दाखवावे. हा हेतू मनात ठेवून तो शिर्डीला आला आणि मशिदीत गेला. तेव्हा त्याने साईबाबांना कांदा भाकरी खाताना पाहिले. हे पाहत असताना त्याच्या मनात विचार आला, जो शिळी भाकरी आणि कच्चा कांदा खातो तो माझी अडचण काय दूर करेल आणि मला मदत करेल. साईबाबांनी त्याचे मन वाचले आणि नानासाहेबांना म्हणाले, नाना, ज्याला कांदा पचवायची ताकद आहे त्यानेच खावा, नाही तर खाऊ नये. हा शेरा ऐकल्यावर तो योगी आश्चर्यचकित झाला आणि शुद्ध आणि मोकळ्या मनाने पूर्ण शरणागती घेत बाबांच्या पायावर डोके ठेवले. त्याने बाबांना त्याच्या शंका विचारल्या आणि बाबांकडून त्याचे निरसन करून घेतले. अशा प्रकारे समाधानाने आणि आनंदाने त्यांनी उदी आणि बाबांचे आशीर्वाद घेत शिर्डी सोडली. श्यामला सर्पदंश आणि बरे होणे. हेमाडपंत गोष्ट सुरू करण्यापूर्वी ते जीवाबद्दल सांगतात की जीवाची तुलना पोपटाबरोबर होते. ते दोघे बंधनात असतात. एक शरीरात बंद आहे आणि दुसरा पिंजऱ्यात. दोघे विचार करतात की दोघांचे हे बंधन चांगले आहे. जेव्हा कोणी देवाच्या कृपेने मदतनीस येतो म्हणजे गुरु येतो आणि त्यांचे डोळे उघडतो आणि त्या बंधनातून त्यांना मुक्त करतो, मग त्यांच्या आधीच्या मर्यादित जीवनाच्या तुलनेने त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारतो. मागच्या अध्यायात सांगितले आहे की बाबा संकटे कशी आधी सांगत, जसे श्री मिरीकरांच्या वरील आपत्ती आणि त्यांची त्यातून सुटका. यापेक्षा अजून मनोरंजक गोष्टी आता वाचकांना ऐकू दे. एकदा श्यामला सर्पदंश झाला आणि विष सर्व शरीरात पसरू लागले. वेदना असह्य होत्या, म्हणून श्यामला वाटले की आपण लवकरच मरणार. त्याच्या मित्रांना त्याला अशा वेळी नेहमी नेतात तसे विठोबाकडे घेऊन जावयाचे होते. पण श्याम मशिदीतील विठोबाकडे गेला. जेव्हा बाबांनी त्याला पाहिले ते ओरडू आणि शिव्या देऊ लागले.
ते रागावले आणि म्हणाले, नीच भटुरड्या, वर चढू नकोस, खबरदार असे केलेस तर. आणि जोरात गरजले, जा, चालू लाग, खाली ये. बाबांना असे रागावून लाल झालेले पाहून श्याम मोठा गोंधळात पडला आणि हिरमुसला. त्याला वाटले होते की मशीद त्याचे घर आहे आणि साईबाबा हे त्याचे एकमेव आश्रयस्थान आहेत. पण असे त्याला हकलून देण्यात येणार असेल तर त्याने कुठे बरे जावे? त्याच्या सर्व आशांवर पाणी पडले आणि तो गप्प राहिला. थोड्या वेळाने बाबा जेव्हा नेहमीच्या अवस्थेत आले आणि शांत झाले तेव्हा श्याम त्यांच्याजवळ जाऊन बसला. नंतर बाबा त्याला म्हणाले, घाबरू नकोस, जरा सुद्धा काळजी करू नकोस. हा दयाळू फकीर तुला वाचवेल. शांतपणे घरी जा, बाहेर जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, घाबरू आणि चिंता करू नकोस. नंतर त्याला घरी पाठवण्यात आले. ताबडतोब बाबांनी तात्या पाटील आणि काकासाहेब दीक्षितांना त्यांच्याकडे काही सूचना देऊन लक्ष ठेवण्यास पाठवले. त्याला जे आवडेल ते खावयास द्यावे, त्याने घरातल्या घरात हिंडावे, पण कुठल्याही परिस्थितीत खाली जमिनीवर पडू नये किंवा झोपू नये. सूचनांचे पालन झाले की नाही हे सांगण्याची जरुरी नाही. थोड्याच वेळात त्याला बरे वाटले. या सर्व प्रसंगात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे बाबा जे शब्द उच्चारत होते ते वरकरणी तसे वाटत असले तरी हे श्यामला उद्देशून नव्हते. ते त्या सापाला आणि त्याच्यातील विषाला आज्ञा होती की ते विष श्यामच्या शरीरात वर चढू नये आणि सर्वत्र पसरू नये. इतर मंत्रशास्त्राप्रमाणे त्यांना मंतरलेले तांदूळ किंवा पाणी यांची जरुरी नव्हती. बाबांचे शब्दच श्यामचे आयुष्य वाचवायला पुरेसे होते. कॉलऱ्याची साथ. एकदा शिर्डीत कॉलरा रोगाच्या साथीने उग्र रूप धारण केले. रहिवासी चांगलेच घाबरले आणि त्यांनी बाहेरच्या लोकांशी संबंध बंद केला. शिर्डीचे पंच एकत्र जमले आणि त्यांनी जेणेकरून हा कॉलरा आटोक्यात आणता येईल आणि थांबवता येईल असे 2 वटहुकूम काढले. ते असे होते की गावामध्ये कुठल्याही प्रकारचे इंधन येता कामा नये आणि बकरा कुठल्याही परिस्थितीत कापता कामा नये. जर कोणी या आज्ञांचे उल्लंघन करेल तर त्याला गावाचे अधिकारी किंवा पंच दंड करतील. बाबांना माहिती होते की या सर्व अंधश्रद्धा आहेत, म्हणून बाबांनी त्या वटहुकुमांचा निषेध केला. जेव्हा वटहुकूम जारी होता तेव्हा इंधनाच्या गाडीने गावात प्रवेश केला. सर्वांना माहिती होते की इंधनाचा तुटवडा आहे, तरी सुद्धा लोक त्या गाडीला थांबवू लागले. बाबांना हे समजले व ते त्या स्थळी आले आणि वाहन चालकाला ते इंधन मशिदीमध्ये नेण्यास सांगितले. कोणालाही त्यांच्यावरती आवाज काढून बोलण्याची हिंमत झाली नाही, कारण ते इंधन त्यांना त्यांच्या धुनीसाठी हवे होते, म्हणून त्यांनी ते विकत घेतले. आयुष्यभर रात्रंदिवस अग्निहोत्राप्रमाणे ते विस्तव सतत पेटवत ठेवत, त्यासाठी इंधनाचा साठा करत आणि काही गरीब माणसे त्यातून घराच्या वापरासाठी लाकूड भाटा घेऊन जात. बाबा याची कधी तक्रार करत नसत. बाबा म्हणत की विश्वच या परब्रह्माने व्यापलेले आहे आणि म्हणून ते कोणाशी शत्रुत्व किंवा वाईट भाव ठेवत नसत. जरी ते अनिर्बंध होते तरी लोकांना उदाहरण दाखवण्यासाठी ते सामान्यांसारखे वागत. आता आपण कॉलरा रोगाचा दुसरा वटहुकूम बाबांनी कसा पाळला ते पाहू. जेव्हा वटहुकूम जारी होता तेव्हा कोणीतरी एक बकरा मशिदीत आणला. तो थोडासा अशक्त आणि म्हातारा व मरायला टेकलेला होता. यावेळेला मालेगावचे फकीर पीर मोहम्मद म्हणजेच बडेबाबा साईबाबांच्या जवळ होते. त्यांनी बडेबाबांना तो बोकड हलाल करून बळी देण्यास सांगितले. साईबाबा त्या बडेबाबांचा मान राखीत. ते त्यांच्या उजव्या बाजूला बसत असत. प्रथम त्यांनी चिली मोडल्यानंतर ती साईबाबांना व नंतर इतर जणांना दिली जाई. दुपारच्या जेवणाच्या वेळी ताटे वाढल्यावर बाबांनी बडेबाबांना बोलावले आणि त्यांच्या डाव्या बाजूला बसावयास सांगितले आणि मग सर्व जेवणे सुरू झाली. बाबा त्यांना गोळा केलेल्यातील 50 रुपये दक्षिणा रोज देत. बाबा त्यांच्याबरोबर 1000 पावले चालत. ते जिकडे जातील तिकडे जात. अशा प्रकारची त्यांची मैत्री होती. पण जेव्हा त्यांनी बडेबाबांना बकऱ्याचा शिरच्छेद करावयास सांगितले तेव्हा त्याने का बरे त्याला मारायचे असे म्हणत साफ नकार दिला. नंतर बाबांनी श्यामला मारायला सांगितले. तो राधाकृष्णमाईकडे चाकू आणण्यास गेला आणि बाबांपुढे ठेवला. त्या चाकूचे प्रयोजन काय ते माहिती असल्याने तिने त्याला बोलावले.
मग श्याम जाऊन दुसरा चाकू आणू लागला, पण तो लवकर न येता वाड्यातच थांबला. नंतर वेळ आली काकासाहेब दीक्षितांची. ते सोन्या इतके शुद्ध होते, पण त्यांची परीक्षा देण्याची वेळ आली. बाबांनी त्यांना बकरा मारण्यासाठी चाकू आणण्यास सांगितला. ते साठेवाड्यात गेले व चाकू घेऊन आले. ते बाबांच्या आज्ञेप्रमाणे मारण्यास तयार झाले. ते एक शुद्ध ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी बळी देण्याचे माहिती नव्हते. ते करणे त्यांच्या अहिंसा या कृत्याच्या विरुद्ध होते. तरी सुद्धा त्यांनी बकरा मारण्यासाठी स्वतःला धीट केले. सर्व लोकांना आश्चर्य वाटत होते. तेव्हा फकीर पीर मोहम्मद बडेबाबा हे बळी देण्यासाठी तयार नव्हते, पण हा ब्राह्मण बळीची तयारी करत होता. त्यांनी त्यांचे धोतर घट्ट बांधले आणि चाकू धरलेला हात अर्धवर्तुळाकार फिरवत आणि बाबांकडे शेवटच्या आज्ञेसाठी पाहिले. बाबा म्हणाले, तू काय विचार करतो आहेस? सुरू कर घाव. जेव्हा हात मारण्यासाठी खाली येणार तेवढ्यात बाबा म्हणाले, थांब, किती क्रूरपणा करतोस. ब्राह्मण असून तू बकरा मारतोस. काकासाहेबांनी आज्ञेचे पालन केले आणि चाकू खाली ठेवला आणि बाबांना म्हणाले, तुमचा शब्द हा प्रमाण आहे आम्हाला दुसरा कुठला वटहुकूम माहीत नाही. आम्ही तुमचे स्मरण करतो. आम्ही तुमच्या रूपाचे चिंतन करतो आणि तुमची आज्ञा रात्रंदिवस पाळतो. आम्हाला माहीत नाही हत्या करणे हे बरोबर आहे की चूक आहे. आम्हाला कारण माहिती नाही, न चर्चा. पण गुरुच्या आज्ञेचे फक्त पालन करणे आम्हाला माहिती आहे. हे आमचे कर्तव्य आणि धर्म आहे. नंतर बाबा काकासाहेबांना म्हणाले की त्यांनी स्वतःच नैवेद्य आणि मारण्याचा उद्योग केला असता. असे ठरले की त्या बकऱ्याला जेथे फकीर बसत त्या टाकिया या ठिकाणी न्यावे. मग तो बकरा त्या ठिकाणी नेण्यात आला, पण वाटेतच तो मरून पडला. हेमाडपंत हा अध्याय येथे शिष्यांचे वर्गीकरण करत संपवतात. ते म्हणतात की 3 प्रकारचे शिष्य असतात. पहिला किंवा सर्वोत्तम, दुसरा किंवा सरासरी आणि तिसरा किंवा सामान्य. सर्वोत्तम शिष्य हा अंदाज करतो की त्याच्या गुरुला काय हवे आणि ताबडतोब ते अंमलात आणतो आणि त्यांच्या आज्ञेची वाट न पाहता सेवा करतो. सरासरी शिष्य जे त्यांच्या गुरुच्या आज्ञेचे वेळेचा विलंब न करता पालन करतात. आणि तिसरे शिष्य जे त्यांचे कर्तव्य पुढे ढकलतात आणि प्रत्येक पायरीवर चुका करतात. शिष्याला पूर्ण विश्वास पाहिजे, बुद्धीचे पाठबळ पाहिजे आणि जर त्याने संयम पाळला आणि त्याबरोबर बुद्धी वापरली तर त्याचे आध्यात्मिक ध्येय दूर नसेल. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे किंवा हठयोग किंवा इतर काही अवघड सरावाची काही जरुरी नसते. जर शिष्यांनी वर नमूद केलेले गुण आत्मसात केले तर ते गुरुच्या पुढील सूचनांसाठी तयार होतात आणि ते आध्यात्मिक मार्गात पूर्णत्वाला जातात. पुढच्या अध्यायात आपण बाबांची हुशारी आणि विनोदबुद्धी पाहू. श्री साईंना नमस्कार. सर्वांना शांती लाभो.